नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 5 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती, नवीन सूचना आली. सर्व महिला भगिनींनो, सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची सूचना दिलेली. बघा, महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आलेली आहे. काय सूचना आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती आहे, महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. त्याच्यासोबतच बघा, सर्वांची ई-KYC होणार. सर्वांची जी ई-KYC आहे, भरपूर दिवसांपासून तुम्हाला ई-KYCला प्रॉब्लेम येत होते, ई-KYC होत नव्हती, तर त्या ई-KYCचा तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी आता सॉल्व्ह होणार आहे. सर्वांची ई-KYC होणार आहे. सोबतच सप्टेंबरचे जे काही पैसे आहेत त्याच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळं सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्व लाडक्या बहिणींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. थोडक्यात काय, तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. लाडकी बहीण योजनेचे ई-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही ई-KYC करता त्यावेळेस भरपूर प्रॉब्लेम येत आहेत महिलांना. ई-KYC करताना ई-KYC होत नाही आहे, OTPचे प्रॉब्लेम येतात किंवा आधार कार्ड जे आहे ते यादीमध्ये नाही आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी येत होते. आणि ती जी काही बाब आहे ती महिला व बालविकास विभागाच्या वतीने गांभीर्याने त्याची दखल घेतलेली आहे आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार, याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, अशी प्रतिक्रिया पूर्वीचं ट्विटर, आताचं X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माननीय मंत्री, बघा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा, ज्या काही तुमच्या अडचणी असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत असतातच. आता तुमची अडचण जर असेल, तुम्हाला जर ती पाठवायची असेल तर जास्तीत जास्त महिलांनी त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला हवा, तरच ती अडचण महिलांपर्यंत मंत्री महोदयांपर्यंत पोहोचत असते. त्याच्यामुळं बघा, आता भरपूर महिला आहेत ज्या महिलांचे वडील नाही आहेत, ज्या महिलांचे पती नाही आहेत, त्या महिलांना ई-KYC करता येत नाही आहे. ई-KYC कशी करायची हा मोठा प्रॉब्लेम त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे. तर त्या महिलांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, त्याच्यासाठी पण काहीतरी निर्णय सरकारने घेतला पाहिजे. याच्यासाठी सर्व महिलांनी त्यांना मदत करायची आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो. सर्वांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तुम्हाला पैसे मिळावे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि तुमची मदत मी करत असतो नेहमीच. तर बघा, अशा पद्धतीची माहिती त्यांनी पूर्वीचं ट्विटर, आताचं X या समाज माध्यमावर दिलेली आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC सुविधा उपलब्ध झालेली आहे. महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळावा. बघा काय म्हटलेलं आहे, नियमित लाभ मिळावा म्हणजेच काय, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमचा जो काही निधी आहे, 1500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो मिळावा. यासाठी शासनाने बघा, वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-KYC सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. लाभार्थ्यांना ही प्रक्रिया स्वतःच्या मोबाईलवरून करता येणार असून पुढील 2 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी केलेले आहे. आता या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवणे सुलभ होईल, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितलं. बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितले, ही जी काही प्रक्रिया केली जाते ई-KYC, याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, फायदाच होणार आहे. भविष्यातील ज्या काही शासकीय योजनांचा लाभ आहे
त्या मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक सुलभ हे प्रक्रिया असणार आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक सक्षम करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच काय तर DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने आर्थिक सहाय्य दिले जाते. थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये येतो. बघा, थेट लाभ जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये येतो. कुठल्याही मध्यस्थी व्यक्ती नाही, डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला, डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात, कुठल्याही मध्यस्थी व्यक्तीला नाही. म्हणजेच थेट तुम्हाला 1500 रुपये मिळतात, बरोबर ना. सर्वांनाच 1500 मिळतात, बरोबर ना. आता बघा, महिला व बालविकास विभागाकडून EKYC प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सोपी, सुलभ व सहज असून लाभार्थ्यांनी गोंधळून न जाता कोणत्याही आर्थिक मागणीस बळी न पडता ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी केलेले आहे. बघा, कुणीही जर आर्थिक मागणी करत असेल तर त्याला तुम्हाला बळी पडायचं नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता, 2 मिनिटामध्ये लाईव्ह करू शकता. बघा, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. मी तुम्हाला सगळं काही प्रोव्हाइड केलेलं आहे. EKYC कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे. 2 मिनिटात तुम्ही EKYC करू शकता स्वतः आपल्या मोबाईलवर, म्हणजे तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही करू शकता. व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ बघा. 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, 5 वेळेस बघा, पण सगळं काही व्यवस्थित करा, तरच तुमचा लाभ पुढे सुरू राहील. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात EKYC बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट. आता बघा, EKYC कशी करायची याच्या संदर्भाचा फ्लोचार्ट आहे. बघा, लाभार्थ्यांनी सुरुवातीला वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईटला भेट दिलं की मुखपृष्ठावर तुम्हाला EKYCचं बॅनर पाहायला मिळेल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. EKYCचा फॉर्म उघडेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे. तुम्ही लाभ घेताय ना, तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर जो काही कॅप्चा कोड असेल तो कॅप्चा कोड तुम्हाला टाकायचा आहे. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून, म्हणजे त्या ठिकाणी मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे. सेंड OTPवर क्लिक केलं की तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा, 2 पद्धतीने या ठिकाणी सांगितलं जाईल. तर तुमच्या KYC पूर्ण असेल तर तुम्हाला सांगितलं जाईल होय EKYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल. आणि जर तुमची EKYC झाली नसेल तर नाही, आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाणार आहे. बघा, तुमचा नंबर जो आहे आधार क्रमांक तो मंजूर यादीमध्ये आहे की नाही ते तपासलं जाईल. जर मंजूर यादीत असेल तर तुम्हाला जो काही OTP आहे तो तुम्हाला स्क्रीनवर टाकून सबमिट करावा लागेल. आणि जर मंजूर यादीत तुमचा आधार क्रमांक नसेल तर तुम्हाला असं येईल, बघा, आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला कळून जाईल की तुम्ही अपात्र झालात किंवा नाही. ठीक आहे. पुढे बघा, आता नंतर EKYC पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड, तुमचं जे पती असतील तर पती, वडील असतील तर वडील. आता बघा, यामध्ये महत्त्वाचा प्रश्न महिलांचा आहे. दादा, आमचे वडील पण नाही आहे, आमचे पती पण नाही आहे, आम्ही कसं करायचं? बघा, त्याच्या संदर्भाची माहिती सरकारकडून आलेली नाही. त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. कारण बघा, भरपूर महिला भगिनी अशा आहेत ज्यांचा आधार कार्ड आहे पण त्यांचा मोबाईल जो नंबर आहे तो बंद झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर OTPच येणार नाही. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स महिलांना येत आहेत. तर हे प्रॉब्लेम सरकारपर्यंत पोहोचले पाहिजे, याच्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी कमेंट करा. सरकारपर्यंत ते प्रॉब्लेम्स पोहोचवला पाहिजे. सरकार त्यावर काहीतरी निर्णय घेणार आहे. आता बघा, पती किंवा वडील यांचा आधार कार्ड नंबर टाका, नंतर कॅप्चा नमूद करा. तुम्हाला परत आधार संमतीसाठी त्या ठिकाणी मी सहमत आहे करायचं आहे. सेंड OTPवर क्लिक केलं की OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन असेल ते करावं लागेल. बघा, याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला विचारलेले 2 प्रश्न, त्या 2 प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायचे. होय, दोघं प्रश्नांची उत्तरं तुम्हाला होय द्यायची आहे. जे काही तुमचं खरं असेल त्याच्यानुसार तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सक्सेस, तुमची EKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश येईल. म्हणजेच तुमची EKYC पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस आपण पाहिलेली आहे. नवीन सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. सर्वांना आता लवकरच त्या ठिकाणी EKYCचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सर्वांना पैसे जे ते वाटप होणार आहेत. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.